या ठिकाणी एसटी प्रवर्गासाठी ही जागा राखीव झाली आहे। ठाण्यात एससी प्रवर्गासाठी जागा राखीव झाली आहे। जालन्यात अनुसूचित जमातींसाठी ही जागा जाहीर झाली आहे। तर आणखीही विविध महानगरपालिकांच्या आरक्षण सोडती संदर्भातील अपडेट आपल्याकडे येते। एकीकडे ग्राफिकच्या माध्यमातून आपण पाहू शकतो लातूर, जालना, ठाणे, कल्याण, डोंबिवली या ठिकाणची ही सोडत आहे। कल्याण डोंबिवलीत अनुसूचित जमाती प्रवर्ग, ठाणे महापालिकामध्ये अनुसूचित जमाती प्रवर्ग, जालना महानगरपालिकेत अनुसूचित जाती प्रवर्ग, लातूर महानगरपालिकेमध्ये अनुसूचित जाती प्रवर्ग, कल्याण डोंबिवलीत अनुसूचित जमाती प्रवर्ग, ठाणे महापालिकेत अनुसूचित जमाती प्रवर्ग, जालना महापालिकेत अनुसूचित जाती प्रवर्ग, लातूर महापालिकेतही अनुसूचित जाती प्रवर्ग। तर 29 महानगरपालिकांपैकी 4 महानगरपालिकांची सोडत ही आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। अजूनही ही सोडत सुरूच आहे, त्यामुळे हळूहळू एका महानगरपालिकेसंदर्भातली ही सोडत आपल्यापर्यंत पोहोचेल आणि कोणती महानगरपालिका, त्यातला कोणता महापौर पदासाठी कोणता प्रवर्ग जाहीर होतो, कोणत्या प्रवर्गासाठी ती जागा ते महापौर पद राखीव राहतं, त्याकडे लक्ष लागलेलं आहे। तर अद्याप 25 महानगरपालिकांसंदर्भातले अपडेट आपल्यापर्यंत येणं बाकी आहे आणि त्यातली सगळ्यात महत्त्वाची आणि लक्ष लागून असलेली महानगरपालिका आहे मुंबई महानगरपालिका। तर अर्थात प्रत्येक पक्षाची धाकधूक यानंतर वाढलेली आहे।